महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्याशी या पार्श्वभूमीवर बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। एसटी कामगारांची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबतची जी बैठक आहे ती संपलेली आहे। कृती समितीचे संदीप शिंदे आहेत आपल्यासोबत, की काय काय मागण्या मान्य केल्या, काय झालं? एक तर मुख्यमंत्री महोदयांनी 1 एप्रिल 2020 पासून सर्व कर्मचाऱ्यांच्या सरसकट वेतनामध्ये 6,500 रुपये मूळ वेतनामध्ये वाढ आमची मान्य केलेली आहे। या ठिकाणी हे सगळं श्रेयवादासाठी चालले, काम नाही करायचं आणि केवळ आरडाओरडा करायसाठी यायचं। म्हणून तुम्हाला सांगतो की 1/4/20 पासून आमच्या मूळ वेतनामध्ये 6,500 ची वाढ 16 ते 20 या कालावधीमध्ये त्या 16 ते 20 चे जे काही आमचे अधिकार आहेत 2100 कोटी रुपयाची थकबाकी आहे। आमचा वेतन वाढीचा दर जो 1/4/16 पासून बाकी आहे तिथपासून फिक्सेशन करत यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि 16-20 चे सगळे अधिकार आमचे राखीव राहिलेत। 20-24 साठी हे पॅकेज 6,500 रुपये दिलेलं आहे आणि आम्हाला फ्री पासाची घोषणा त्यांनी लगेच त्या लोकांना कामाला लावलेलं आहे। विद्यमान कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना कुठलाही फरक न भरता सगळ्या गाड्यांमध्ये चालणारा फ्री पास त्यांनी जाहीर केलाय। कॅशलेसची सुविधा जी होती त्या मेडिकल कॅशलेस साठी सुद्धा त्यांनी अतिशय चांगली योजना आणण्याचं आजच मान्य केलं आणि 2 दिवसामध्येच बैठक घेऊन त्यामध्ये त्यांनी निर्णय घ्यायला सांगितलेला आहे। आमच्या डिफॉल्ट अँड ऍक्शन मध्ये अनेक कारवाया कर्मचाऱ्यांच्या वरती होत होत्या, त्या डिफॉल्ट अँड ऍक्शन मध्ये सुद्धा आम्हाला एकत्रित बसून त्यांनी निर्णय घ्यायला लावलेला आहे आणि म्हणून आम्ही आज समाधानी आहोत। आजचं आंदोलन आम्ही मागे घेत असल्याची घोषणा करतो। बैठक ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांसोबत सुरू होती चर्चा, त्यावेळेला खूप राडा झाल्याचं कळतंय। तुम्हाला परत कळलं का? काही लोकांना एटिकेट्स नसतात, काही कळत नसतं आणि म्हणून जो राडा झाला तो शोभनीय नव्हता। कामगारांसाठी आपण लढतोय, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी लढत नाही। एवढंच त्या निमित्तानं मला मेसेज त्यांना काय झालं आणि कुणी काय मागण्या करत होतं आणि कशामुळे वाद झाला? नाही, म्हणजे जे मुख्यमंत्री बोलत असताना मध्येच बोलणं आणि मग वेगळ्या पद्धतीने मीटिंग घेऊन जाणं हे काही योग्य नाही आणि म्हणून गुणवर्धन सदावर्ती त्याचा बोध घेतील, आपला झालेला अपमान त्याला लक्षात येईल एवढी अपेक्षा मी माध्यमातून व्यक्त करतो। बाकी सीएमओच्या मीटिंग मध्ये जे झालं ते सांगणं मला योग्य वाटत नाही। गोविंद तुपे, जी 24 तास, मुंबई।